श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण श्रावण शुक्रवारचा एक उपाय बघणार आहोत. शुक्रवार हा लक्ष्मीची साधना करण्यासाठी सर्वात चांगला दिवस आहे. ज्यावेळी आपल्याला असे वाटत असते की आपल्याकडे येणारी लक्ष्मी ही कमी प्रमाणात येत आहे, अशा वेळी माता लक्ष्मीची उपासना आणि आराधना नक्की करावी. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी शुक्रवार हा वार सर्वात चांगला मानला जातो. बऱ्याच धार्मिक ग्रंथात व पुस्तकात जो व्यक्ती प्रत्येक पौर्णिमा तिथी आणि शुक्रवारी माता लक्ष्मीची आराधना पूजा करतात, त्या व्यक्तीला धनलाभाचे अनेक मार्ग निर्माण होताना दिसून येतात. कोणत्याही कामात यश प्राप्त होतेच, शिवाय घरात सतत आनंदाचे आणि सुखाचे क्षण सारखे येत राहतात. ज्यांच्या घरात सतत दरिद्रता आहे, गरिबी आहे, कोणत्याच कामात त्यांना यश येत नाही, अशा लोकांनी आवर्जून शुक्रवारी पूजा किंवा उपासना करावी. पण एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, कोणतेही धार्मिक कार्य किंवा उपासना किंवा पूजा करताना त्यात आपली संपूर्ण श्रद्धा असणे गरजेचे असते. तसेच ती पूजा किंवा ती उपासना करताना सातत्य असणे गरजेचे असते. म्हणजे कसं, एका शुक्रवारी पूजा करायची, उपासना करायची, नंतर काहीच करायचे नाही, असे योग्य नाही. सातत्य खूप गरजेचे आहे. शुक्रवारच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी हा एक छोटासा उपाय तुम्ही नक्की करू शकता. माता लक्ष्मीला सर्वात आवडणारी वस्तू आपल्या तांदळाच्या डब्यात ठेवायची आहे. ज्या डब्यात किंवा पोत्यात आपण तांदूळ साठवून ठेवतो, त्या डब्यात किंवा पोत्यात आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे. ज्या डब्यातला तांदूळ तुम्ही वारंवार वापरत असाल, त्यामध्ये ही ठेवायची नाही. जिथे तुम्ही खूप तांदूळ स्टोअर करून ठेवता, त्याच डब्यामध्ये किंवा त्याच पोत्यामध्ये ठेवायची आहे. माता लक्ष्मीला सर्वात प्रिय वस्तू आहे ते म्हणजे गोमती चक्र. गोमती चक्र सगळीकडे सहजपणे उपलब्ध असते. हे गोमती चक्र आपल्याला पूजेच्या साहित्याच्या ठिकाणी सहजरित्या मिळू शकते. आपल्याला फक्त 2 गोमती चक्र घ्यायची आहेत. त्यानंतर तांदळाच्या डब्यात ठेवायचे आहे. त्याआधी शक्य असेल तर माता लक्ष्मीची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे. शुक्रवारी किंवा पौर्णिमेला त्याचसोबत एक मंत्रसुद्धा जप करायचा आहे. मंत्र जप असा आहे, ओम श्रीम स्त्रिये नमः. हा मंत्र जप तुम्ही कमीत कमी 108 वेळा करायचा आहे. आपली जी मनोकामना आहे, इच्छा आहे, धन यावे, वैभव यावे, संपत्ती यावी, जी काही आपली मनोकामना आहे ती बोलून दाखवायची आहे आणि 2 गोमती चक्र तांदळाच्या डब्यात किंवा पोत्यात ठेवायचे आहे. त्यानंतर 2 नाणे घ्यायचे आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही हे गोमती चक्र ठेवले आहे, त्याच ठिकाणी हे 2 नाणे सुद्धा तुम्हाला ठेवायचे आहे. नाणे तुम्ही 1-1 रुपयाचे कॉईन घेतले तरीही चालतील. नाणे ठेवताना सुद्धा मंत्र जप अवश्य करावा. हा छोटासा उपाय केल्यानंतर जो काही आपल्याला पैसा कमवायचा मार्ग आहे, त्यामध्ये आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करून आपल्याला काम करायचे आहे. यात नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल आणि आर्थिक परिस्थिती नक्की सुधारेल. तर या श्रावण शुक्रवारी तुम्ही हा एक उपाय नक्की करून बघा. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.
श्री स्वामी समर्थ.